हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मीराचे बाबा कुठे गेले म्हणून मीरा टेन्शनमध्ये घरी येते. तेव्हा अंबिका तिथे लगेच येते आणि बोलते की मीरा कुठे गेली होतीस तू आणि काय चाललं आहे तुझं आणि बाबांचं. मीरा रडत असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा खोटं बोलू नको, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. मला सांग आई कुठे आहेत, आई घरात आत्ता नाही आहेत. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तू आणि बाबांनी मिळून आईंना काही. तेव्हा मीरा बोलते की बस ताई, काय आरोप करतेस तू, अगं बाबा आहेत ते आपले. तेव्हा अंबिका बोलते की अगं तुम्ही मग मला सांगत का नाहीत स्पष्ट. तेव्हा मीरा बोलते सांगितलं ना, बाबा म्हणाले ना की वेळ आल्यावर. तेव्हा अंबिका बोलते कोणती वेळ, कोणीतरी मरण्याची. तेव्हा मीरा बोलते की ताई तुला असं वाटते आम्ही काहीतरी करू आम्ही दोघं. तेव्हा अंबिका बोलते की नाही मीरा, पण तुम्ही दोघं एकत्र होतात ना. तेव्हा मीरा बोलते की हो, मी आणि बाबा एकत्र होतो. तेव्हा अंबिका बोलते मग कुठे आहेत बाबा. मीरा प्लीज प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. तेव्हा मीराला लगेच आठवतं की तिचे बाबा कसे गायब झाले ते. तेव्हा ती रडायला लागते आणि अंबिकाच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा काय झालं तुला, रडू नकोस. तेव्हा मीरा सगळा झालेला प्रकार सांगते की तिचे बाबा कसे नाहीसे झाले आणि मी किती शोधलं ते कुठेच नाही म्हणून. मीरा रडत असते. तेवढ्यात अथर्व खोलीत येतो. मीरा रडत असते बघून अथर्व मीराला विचारतो की मीरा कुठे होतेस तू. तेव्हा अथर्व मीराकडे येतो. तेव्हा अंबिका बोलते की मी आलेच. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं मीरा आणि रडतेस काय तू, आणि बाबा कुठे आहेत तुझे. तू रडतेस याचा अर्थ तू तुझ्या बाबांना भेटली आहे का, कुठे आहे तुझे बाबा. तेव्हा अथर्व इकडे तिकडे बघतो आणि बोलतो की ओ ते अदृश्य आहेत ना, त्यांना बाहेर यायला सांग, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ओके. आणि तो बोलतो की मीराचे बाबा कुठे, तुम्ही बाहेर या, मला बोलायचं आहे तुमच्याशी. कशाला लपताय तुम्ही, कसली भीती आहे तुम्हाला, बाहेर या. तेव्हा अथर्व मीराच्या बाबांना आवाज देत असतो. मीरा रडत असते. मीरा बोलते की वेदाचे बाबा प्लीज नको ना. तेव्हा अथर्व बोलतो की का नको ना, माझ्या आईवर आळ घेताना त्यांना काही वाटले नाही आणि आता का लपून बसले आहेत ते. त्यांना सांग बाहेर यायला, मला बोलायचं त्यांच्याशी फेस टू फेस, म्हणजे मला यातलं काही सोल्युशन काढता येईल, सोक्ष लावता येईल जे तुला करायचं नाही आहे. त्यांना येऊ दे बाहेर. तेव्हा अथर्व पुन्हा आवाज देतो. मीराचे बाबा बघताय ना, येताय ना बाहेर, काय चाललंय ते दिसतंय ना तुम्हाला. तुमच्यामुळे तुमच्या मुलीच्या आयुष्यात संसारात प्रॉब्लेम येत आहेत. तुम्ही खरे असाल तर बाहेर या, तुम्हाला लपायची काहीही गरज नाही आहे. तेव्हा अथर्व पुन्हा आवाज देतो मीराचे बाबा. तेव्हा मीरा रडत रडत खोलीतून बाहेर निघून जाते. इकडे मंजिरी हसतसच बाहेर असते आणि बोलते की शिवनाथ मला मात देण्याचा प्रयत्न करत होतास, धुळीसारखं उडवून लावलं मी तुला. कुठेही तुझी ती महागौरी वाचवायला नाही आली तुला. मंजिरी, मी मंजिरी. इकडे अजित वेड्यासारखं करत असतो, सापडत नाही आहे ती, सापडत नाही आहे, माझी बायको कुठे गेली म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते की काय वेड्यासारखं करतोय, तुला असं वाटतं का आम्ही शोधलं नसेल. तेवढं तिथे अथर्व आणि मीरा येतात, पण ती सापडत नाही. तेव्हा अजित ओरडतो अशी कशी सापडत नाही. तेवढं तो मीराकडे जातो आणि बोलतो मीरा तुला माहिती आहे का माया कुठे ती सापडत नाही आहे. तेव्हा अथर्व येतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा अजित बोलतो की मॉम, अथर्व तुला माहिती असणार मॉम, याला सगळं माहिती असतं. तेव्हा अथर्वला तो विचारतो की तुला माहिती आहे का माझी बायको कुठे, माया ती सापडत नाही आहे. तेवढं तिथे अंबिकाही येते. तेव्हा दामोदर बोलतो की अथर्व, मीरा अरे बोला काहीतरी, आम्हाला काळजी वाटते मायाची. तेव्हा अथर्व बोलतो की आम्हाला नाही माहीत तिच्याबद्दल काही. तेव्हा मीरा बोलते मलासुद्धा नाही माहिती आहे. तेव्हा दामोदर बोलतो की अरे पण मग शोधाचा प्रयत्न तरी करा ना. ही मीरा हरवली होती तेव्हा घर डोक्यावरती घेतलं होतं, आता माया हरवली तर काहीच वाटत नाही तुम्हाला, जरा तरी माणुसकी दाखवा. तेव्हा नर्मदा बोलते ते सोडा, आधी दादाला कॉल करा आणि त्याला बोलून घ्या. तेव्हा अजितही बोलतो की कॉल करा, प्लीज कॉल करा. तेव्हा अजित बोलतो की आत्या यासाठी बाबांना कॉल करायची काय गरज आहे, तसेही ते महत्त्वाच्या कामात आहेत. तेव्हा नर्मदा बोलते की काय, माझी सून हरवली हे बघ, तिला सोडून दुसऱ्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या मी सांगितलं ना, बाबा एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसले आहेत आणि तसंही माया आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व अरे काय बोलतोस तू, हे माझी सून आहे, ती अजितची बायको आहे. तेव्हा अजित टेन्शनमध्ये असतो, माझी बायको आहे सापडत नाही, प्लीज बघ ना. तेव्हा अथर्व बोलतो की असेल, पण आमचं तिच्याशी काहीही नातं नाही आहे. तेवढं तिथे मंजिरीची एंट्री होते. तेव्हा अथर्व बोलतो की आणि हे ज्या दिवशी तू तिला घरात घेतलं होतं त्या दिवशीच मी क्लिअर केलं होतं. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व. तेवढ्यात मंजिरी येते आणि बोलते की सॉरी मला यायला उशीर झाला. मंजिरीच्या चेहऱ्यावर हसू असतं. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या हे ठेव तिकडे, आनंदाश्रमातले लोक भेटले होते ना त्यांनी दिलं. तेव्हा मीरा मनात बोलते की बाबा अचानक गायब झाले आणि ही पण दिवसभर घरात नव्हती, कुठे गेली असेल ही. तेव्हा मंजिरी विचारते की काय झालं. तेव्हा नर्मदा बोलते की माया कुठे आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माया कुठे म्हणजे मला काय माहिती माया कुठे. तेव्हा अजित बोलतो मग कोणाला माहिती माया कुठे, तुला नाही माहिती, याला नाही माहिती, ही मीरा हिला माहिती आहे कुठे माया. तेव्हा अजित बोलतो की बरोबर ही मीरा हिने गायब केलंय मायाला.
तेव्हा अजित बोलतो का सांग, कारण कोर्टामध्ये प्रूफ करू शकत नाही ना की मायाने खून केला आहे, मग तिला शिक्षा देऊ शकत नाही, म्हणून हिने गायब केलं आहे मायाला. तेव्हा नर्मदा बोलते की तसं असेल ना तर मी या दोघींना सोडणार नाही, खूप चुकीचं करताय तुम्ही दोघी. तेव्हा मंजिरी बोलते की काय बोलतेस तू हे, आणि माझा काय संबंध आहे याच्याशी. तेव्हा नर्मदा बोलते कारण मला खात्री आहे तुम्हीच दोघींनी काहीतरी केलं असणार. तेव्हा अनन्या बोलते आत्या काय बोलते. तेव्हा अजित बोलतो काय बोलते म्हणजे बरोबर बोलते ती. तेव्हा अजित डायरेक्टच बोलतो की हो, या दोघींनी मिळूनच, मंजिरी मामी आणि मीरा या दोघींनी मिळूनच मायाला गायब केले. गायब नाही, मर्डर केला आहे तिचा, कारण की प्रूफ करू शकत नाही ना, मर्डर केला आहे. तेव्हा अजित मीराकडे जायला लागतो. तेव्हा अथर्व त्याच्या कानाखाली जोरात वाजवतो. अजित खाली पडतो. तेव्हा अथर्व चिडून बोलतो की तुझी हिंमत कशी झाली, माझ्या आईबद्दल आणि माझ्या बायकोबद्दल बोलण्याची तुझी लायकी नाही आहे, आणि एवढीच काळजी आहे ना तुझ्या बायकोची मायाची, तर जाऊन शोध तिला. तेव्हा अजित उठतो आणि बोलतो की शोधेल मी, माझी बायको आहे, माया सापडत नाही मम्मा, असं वेड्यासारखा करत तो चालला जातो. तेव्हा नर्मदा दामोदरही अजितच्या पाठीमागे जातात. मंजिरी इकडे तिच्या खोलीत येते, दरवाजा बंद करते आणि बोलते की मंजिरी आज तू तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विधी पार पाडलास, आता तू शिवणात कधीही येऊ शकणार नाही. आणि मंजिरी हसायला लागते. तेव्हा मंजिरी शांत होते आणि बोलते की पण शिवणातवर मात केली असली तरी त्याने मोठी मजल गाठली होती, आणि यात त्याला महागौरीची साथ नक्की असणार, तिची शक्ती त्याच्या पाठीशी असणार, आणि हीच शक्ती मीरालाही मिळू शकते. मंजिरी, या विजयाचा फार गर्व करून चालणार नाही. तुझी एक चूक आणि हातातून सगळं निष्ठेल. त्या मीरापासून सावध राहायला हवं. इकडे मीरा तिच्या खोलीत असते, तिला तिच्या बाबांची आठवण येत असते. तेव्हा ती मनाशी बोलत असते की काय झालं असेल माझ्या बाबांना, कुठे असतील ते. तेवढं तिथे अथर्व येतो. तेव्हा अथर्व मीराजवळ येऊन बसतो. मीरा रडत असते. तेव्हा अथर्व मीराला बोलतो तू ठीक आहेस. तेव्हा मीरा काहीही बोलत नसते, रडत असते. तेव्हा अथर्व तिच्या हातात हात घेतो आणि बोलतो की मीरा तुझं चुकलं, तुझे बाबा इथे आले, तू हे मला सांगायला हवं होतं. ठीक आहे, ते आत्ता कुठे कदाचित तुला माहीत नसेल, यावर मी विश्वास ठेवायला तयार आहे, पण ते इथे का आले होते याचं उत्तर. तेव्हा मीरा बोलते आईसाहेबांचं खरं रूप त्यांना समोर आणायचं होतं म्हणून ते आले होते. तेव्हा मीरा अशी बोलते. तेव्हा अथर्व पटकन तिच्या हातातला हात काढून घेतो आणि तिला गुड नाईट करून निघून जातो. इकडे अजित, नर्मदा आणि दामोदर टेन्शनमध्ये असतात. तेव्हा नर्मदा बोलते की 2 दिवस झाले कुठे गेली ही माया. तेव्हा दामोदर बोलतो की अरे अशी कशी बायको निघून गेली तुझी, बायकोनं अशी मोठीत पाहिजे, ती कुठे जाते काय करते हे माहीत पाहिजे. तेव्हा अजित बोलतो की हे तुम्ही सांगतायत मला, आणि प्लीज तुम्ही हे सांगू नका. तेव्हा अजित बोलतो की आणि तू त्याच्या आईला बोलतो की तू तर जेव्हा मी लग्न करून आणलं मायाशी तेव्हा तू किती खुश झाली होती, किती मुके घेत होती माझी, आणि बोलत होती की ह्याव करू त्याव करू, मंजिरीला धडा शिकू, काय झालं सगळं, तुमच्या या नादात माझं हनीमून राहून गेलं. तेव्हा नर्मदा बोलते की सॉरी रे. तेव्हा नर्मदा अजितला समजून सांगत असते. तेव्हा दामोदर बोलतो की मला असं वाटतं कपाट चेक करायला पाहिजे, काहीतरी चोरी करून गेली असेल. तेव्हा नर्मदा बोलते की करा. तेव्हा दामोदर बोलतो लगेच करतो. तेव्हा नर्मदा बोलते काय लगेच करतो, काय तुमच्या कपाटात असं चोरी करण्यासारखं. तेव्हा नर्मदा उठते आणि बोलते की मला असं वाटते की वेगळीच गडबड आहे. तेव्हा नर्मदा बोलते की मला माहिती आहे की 100% मायाला मंजिरीनेच गायब केलं आहे, मंजिरीला कळलं तर नसेल ना. तेव्हा दामोदर बोलतो की काय. तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरीला अंबिकाचा खून करायला मायाला सांगितलं होतं हे मला कळलं आहे असं. तेव्हा अजित उठतो आणि बोलतो मॉम असं असेल ना तर शांत बसून चालणार नाही, आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावं लागेल. तेव्हा नर्मदा बोलते काय करायचं. तेव्हा अजित बोलतो की सिम्पल आहे, हे जे काही तुला सिक्रेट माहिती मंजिरी मामीचं, जाऊन सांग घरात सगळ्यांना, होऊ दे एकदाचा ब्लास्ट. तेव्हा नर्मदा बोलते की पण सगळ्यांना नाही सांगायचं, फक्त मीराला सांगायचं. तेव्हा अजित बोलतो मीराला का. तेव्हा नर्मदा बोलते कारण की मीराला ही गोष्ट सांगितली की मोठा ब्लास्ट होईल घरात. तेव्हा नर्मदा बोलते की आत्ता वेळ आली आहे की मंजिरीला मीराचं सत्य कळण्याचं. मीरा इकडे किचनमध्ये असते आणि विचार करत असते की बाबा कुठे असतील, मंजिरीने काही तिला केलं तर नसेल ना, मला आत्ता आजीला भेटायला पाहिजे, तिच्याकडे गेलं तर ती काहीतरी मार्ग तरी सुचवेल. मी आत्ता आजीची आठवण काढली ना तर आजी मला आज नक्की भेटेल. तेवढ्यात मीराच्या खांद्यावर मंजिरी हात ठेवते. मीरा खुशीने मागे बघते तर तिथे मंजिरी असते. तेव्हा मंजिरी बोलते मीरा तू आठवण काढत होतीस का माझी, इतक्या उचक्या लागल्या मला म्हणून मी आले. तेव्हा मीरा तिच्याकडे न बघताना तिथे तिचं काम करायला लागते. तेव्हा मंजिरी मुद्दामच ओरडते शिवनाथ तू इथे. तेव्हा मीराला वाटतं की खरंच शिवनाथ आला. मीरा बाबा करायला लागते. तेव्हा मंजिरी जोरात हसायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते सॉरी, तुला खरंच वाटलं का तुझा बाप आला. अगं पण तो आता येणार नाही आहे परत, कारण तो माझ्या तावडीत आहे. आपला व्यवहार लक्षात येणे तुझा, विसरली असेल तर परत सांगते, जर तुझा बाप पुन्हा हवा असेल तर तुला तुझं मूल जन्माला घालावं लागेल.
आता काहीही झालं तरीसुद्धा हा व्यवहार होणार नाही आणि बाबांचा विषय काढून मला घाबरवायचा प्रयत्न करू नकोस. आणि माझे बाबा स्वतःचं रक्षण करायला समर्थ आहे. मीरा रागारागात निघून जाते. तेव्हा मंजिरी बोलते की बाप नाही तरी भलताच आत्मविश्वास वाढला आहे हिचा. आता मूल जन्माला घालण्यासाठी हिला तयार करण्यासाठी नवीन योजना आखावी लागेल आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.